धडपडणाऱ्या शिक्षकांची पुढची गोष्ट पाहूया वाशिममधून। कारण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत राज्यातून पहिला क्रमांक पटकावला तो साखऱ्याच्या जिल्हा परिषद शाळेने। संपूर्ण राज्यभरातल्या शाळांनी यात सहभाग नोंदवला, पण साखऱ्याची शाळा यात अव्वल ठरण्यामागे काय कारण आहे? या शाळेतलं वेगळेपण काय? तर ते कारण म्हणजे धडपडणारे शिक्षक। त्यामुळे याच धडपडणाऱ्या शिक्षकांची गोष्ट पाहूया। ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षणासाठी शहराची वाट धरतात, अशी उदाहरणं आपण आजूबाजूला सर्वच जण पाहतो। मात्र वाशिमच्या जिल्हा परिषद शाळेची गोष्टच काही वेगळी आहे। विस्तीर्ण पसरलेली ही शाळेची इमारत पाहूनच आपल्याला भव्यतेचा अंदाज येतोय। ही भव्य इमारत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलेल्या वाशिम जिल्ह्यातील। साखरा गावच्या स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची आज या शाळेची सफर आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। शिक्षकाच्या अंगी असलेले विविध गुण खऱ्या अर्थानं जर आपण विद्यार्थ्यांमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला तर विद्याच्या ज्ञानाला कृती आणि परिश्रमाची जोड देऊन त्याच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आपण वास्तवामध्ये उतरू शकतो आणि हे सत्यामध्ये उतरवण्याचं काम या जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षकांनी केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाला 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 हा या उपक्रमाचा कालावधी होता। खरोखर एक गुणवत्तापूर्ण आणि शून्यातून निर्माण झालेली शाळा आहे असे अधिकारी वर्गांच्या लक्षात आले आणि त्यामुळेच आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। ही एक आपल्या शाळेसाठीच नव्हे, साखरा गावासाठीच नव्हे, तर आकांक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्यासाठी सुद्धा एक गौरवास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे। एकीकडे पटसंख्येअभावी राज्यातील अनेक सरकारी शाळा बंद होत असताना वाशिम जिल्ह्यातील साखरा गावच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मात्र 52 असलेली पटसंख्या थेट 1000पेक्षा जास्त झाली आहे आणि याचं श्रेय निश्चितच त्यांच्या शिक्षकांना द्यावं लागेल। कोणतीही शाळा म्हटली तर त्याचा जो आरसा असतो तो विद्यार्थी असतो आणि आमचा विद्यार्थी हा इतर शाळांपेक्षा निश्चितच वेगळा आहे। कारण त्यांचा जो बेस आहे तो आम्ही लहानपणापासूनच त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही लहानपणापासूनच करून घेत असतो। जसं पहिलीपासून ते 8वीपर्यंत आम्ही मंथन नावाची एक परीक्षा राबवतो आणि ती कृतीवर भर आम्ही जो काही अभ्यास घेतो तो कृतीवर भर घेऊनच आम्ही घेत असतो। प्रत्येक शिक्षक हे त्याच्या कौशल्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये उपजतच गुण निर्माण करण्यासाठी आम्ही तयार असतात। या शाळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांनी फक्त पुस्तकी शिक्षण दिलेलं नाही तर व्यवहार ज्ञानही दिलंय। स्वच्छतेची सवय, देशभक्ती, पर्यावरणाची गोडी, शेती ज्ञान असे अनेक उपक्रम इथे अगदी उत्तम प्रकारे राबवले जातात। मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी यासाठी इथे बचत बँक तयार करण्यात आली आहे। डिपॉझिट स्लिप भरून मुलं आपल्याकडे असलेले पैसे या बँकेत जमा करतात। त्यासाठी त्यांचं पासबुक तयार करण्यात आलंय। साखरा गावच्या शाळेची परसबागही विद्यार्थ्यांनी तयार केली आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला देखील इथे पिकवला जातोय, तर काही फळझाडांचीही इथे लागवड करण्यात आली आहे। क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचनासाठी मुलांना वाचनालयही तयार करण्यात आलंय। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत राज्यातून पहिल्या आलेल्या साखऱ्याच्या या जिल्हा परिषद शाळेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 51 लाख रुपयांचं पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलंय। आव्हानात्मक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना जर एखाद्या गोष्टीचं आव्हान दिलं तर विद्यार्थी सहजपणे ते आव्हान पेलावू शकतात अशी पात्रता विद्यार्थ्यांमध्ये आहे। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जर आपण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 4 उदाहरणं फळ्यावर दिलेत तर हुशारातला हुशार विद्यार्थी 4च उदाहरणं करतो आणि अतिशय कमी हुशार असलेला मुलाही सुद्धा 4च उदाहरणं करतो। परंतु त्यांना जर सांगितलं की बाबा 3 अंकी संख्याला 2 अंकी संख्यानं गुणा आणि हे जास्तीत जास्त उदाहरणं कोण करून आणतं, हे जर आव्हानात्मक आपण जर विद्यार्थ्यांना आव्हान दिलं तर विद्यार्थी हुशारातला हुशार विद्यार्थी 78 79 गणितं करून आणतो आणि थोडासा त्याच्यापेक्षा कमी असलेला विद्यार्थी 37 38 उदाहरणं करतो। ही विशेष म्हणजे आव्हानात्मक बाब या शाळेनं केली आणि विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्यपूर्ण यश सुद्धा संपादन करत आहेत।
पण ही सगळी प्रगती एका रात्रीत झालेली नाहीये. साखरा गावच्या लोकांनीही तितकंच मोठं योगदान या प्रवासात दिलेलं आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून शाळेसाठी लाखो रुपयांची जमीन विकत घेतली आहे. शिवाय 37 एकर मालरानची जागा कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून दान केली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी 2.5 कोटी रुपये निधी नीती आयोगाकडून मंजूर केले आणि मालरानावर भव्य इमारत उभी करून विद्येचा हा मळा फुलवला. आज या शाळेत 19 शिक्षक कार्यरत आहेत आणि हजाराहून अधिक विद्यार्थी शिकतात. शिक्षकांची चाकोरी आणि बाहेर जाऊन शिकवण्याची तयारी, गावकऱ्यांचं सहकार्य, पालकांचा सहभाग आणि प्रशासनाचं पाठबळ यामुळं ही जिल्हा परिषदेची एक सामान्य शाळा आता आंतरराष्ट्रीय दर्जाची एक मॉडेल स्कूल झाली आहे. शाळेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं मनोबल आणखी उंचावलंय. आता शाळेला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून ही शाळा आणखी सुसज्ज करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा. लहानपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या या ओळी वाशिम जिल्ह्यातल्या साखरा गावाने खऱ्या केल्यात, एवढं मात्र नक्की. वाशिमहून देव इंगोलेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज. खरं तर विद्यार्थी म्हणजे उभ्या देशाचं भविष्य असतं आणि या विद्यार्थ्यांना अर्थात देशाच्या भविष्याला घडवतात ते शिक्षक. आणि आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं धडपडणाऱ्या शिक्षकांची गोष्ट ही पुढारी न्यूजनं तुम्हाला दाखवली. आज संध्याकाळी पुन्हा एकदा ती गोष्ट तुम्हाला पाहता येणार आहे, संध्याकाळी ठीक 4:30 वाजता. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, कुठे जाऊ नका, पाहत रहा पुढारी न्यूज.